वज्रेश्वरी परिसरात सापडलेल्या एका अनोळखी महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाचा तपास करताना मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांनी मोठे यश मिळवत 2 आरोपींना अटक केली। आरोपींनी महिलेची क्रूरपणे हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे। 21 मार्च 2026 रोजी वज्रेश्वरी ते शिरसाट जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे 30 मीटर अंतरावर शिरवली गावाच्या हद्दीत रमेश घरत यांच्या शेतातील जांभळाच्या झाडाजवळ गवतामध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील एका अनोळखी महिलेचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर मांडवी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोस्टमार्टम अहवालात महिलेचा गळा चिरून तसेच डोक्यावर गंभीर दुखापत करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे महिलेची ओळख पटविणे सुरुवातीला पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक तसेच उत्तर प्रदेशातील महिला बेपत्ता प्रकरणांची माहिती तपासूनही सुरुवातीला कोणताही ठोस धागा मिळत नव्हता। दरम्यान गुन्हे शाखा कक्ष 3 विरार येथील पोलिसांनी अथक प्रयत्न करत सुमारे 400हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तब्बल 57 तासांचे फुटेज तपासले। या तपासातून 2 संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले। तपासात आरोपींची ओळख रोशन राम अच यादव वयवर्ष 26 राहणार नागिनदासपाडा नालासोपारा पूर्व आणि भानुप्रताप विजय बहादूर यादव वयवर्ष 30 राहणार जगदीश चाळ अमित डेअरीजवळ नालासोपारा पूर्व अशी पटली। दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत। पोलिसांनी 28 मार्च 2026 रोजी दोघांना ताब्यात घेतले। कसून चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। तपासात मृत महिलेची ओळख मधुपाला उर्फ प्रिया कुमारी रोशन यादव वयवर्ष 22 अशी पटली असून ती मुख्य आरोपी रोशन यादव याची पत्नी असल्याचं उघड झालं। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत रोशन यादवने तिचा खून करण्याचा कट रचला होता। त्यासाठी त्याने 15 मार्च रोजी पत्नीला उत्तर प्रदेशातून नालासोपाऱ्यात आणले। यानंतर 19 मार्च रोजी रोशन यादवने मित्र भानुप्रताप यादवच्या मदतीने पत्नीला मोटरसायकलवरून घटनास्थळी नेले। तिथे तिच्या मानेवर धारदार चाकूने वार करून आणि डोक्यावर दगडांनी ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी मांडवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित आंधळे करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 3 विरारच्या पथकाने केली आहे। दिनांक 21 मार्च रोजी आपल्याला मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावाच्या शिवारामध्ये 25 ते 30 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह मिळाला होता। मृतदेह तिच्या गळ्यावर असणाऱ्या खून आणि डोक्याचे जखम यावरून प्राथमिकदृष्ट्या तो महिलेचा कोणीतरी खून केला असल्याचा संशय होता आणि त्याप्रमाणे मांडवी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला होता। महिलेची ओळख पटत नसल्याने पहिले 2-3 दिवस आपली त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी आपल्याला गेले। गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस आयुक्त यांनी यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट 3 यांना सुद्धा समांतर तपास करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगानं युनिट 3च्या पथकाने सर्व लगतचे जे घटक आहेत पोलीस घटक इथले सर्व मिसिंग्सचे वगैरे दररोज आम्ही तपासणी करत होतो। त्याचबरोबर घटनास्थळाच्या आजूबाजूला असलेले CCTV फुटेज याचं सुद्धा अवलोकन करण्यात येत होतं आणि दरम्यान 4-5 दिवसामध्ये काही कुठं असले मॅच होणारे आपल्याला असं काही मिसिंग रजिस्टर झाल्याचं दिसून येत नव्हतं। मग नंतर एक ठिकाणी आपल्याला छोटासा क्लू भेटला की घटनास्थळाकडे काही मोटरसायकली आल्याचं आपल्याला दिसलं होतं। त्या मोटरसायकल आणि त्यांचं टायमिंग याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस करून आपण काही सस्पेक्ट 6-7 आपण झिरो डाऊन केले होते आणि त्यापैकी एक सस्पेक्ट जे होते त्यांना आपण इंट्रॉगेशन केल्यानंतर पुढं मग आपल्याला हे निष्पन्न झाले की त्यांनी हा खून केलेला आहे।